होय, आजचा हा श्री बाळूमामांचा संदेश तुमच्यासाठी खास ठरणार आहे. म्हणून तुम्ही आजचा हा श्री सद्गुरू गुरुमाऊली श्री बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्षित न करता तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा संदेश नक्कीच ऐकावा. आणि हा संदेश मनापासून आवडला तर याला एक नक्कीच लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. गुरुमाऊली म्हणतात, कायम स्मरणात ठेव. जग म्हणतं तुझ्याकडे किती पैसा आहे, पण मी तुला आज विचारतो तुझ्या अंतःकरणात किती प्रामाणिकपणा आहे. लोक म्हणतात तुझ्याकडे किती मित्र आहेत, पण मी विचारतो तुझ्या स्वभावाने किती लोकांना आजपर्यंत सुख दिले. म्हणून प्रथम स्मरणात ठेव, लोक तात्पुरते आहेत. आज ते तुझ्या सोबत, उद्या विरोधात, पण कर्म हे मात्र शाश्वत आहे. तू जे करशील ते तुझ्याकडे परत दुपटीने येईल. आज तू दुसऱ्याला दुखावशील, उद्या तुला तीच वेदना नक्कीच भोगावी लागेल. आज तू दुसऱ्याला आनंद देशील, उद्या आनंद तुझ्याच दारात नक्कीच येऊन उभा राहील. म्हणून प्रथम आजचा संदेश शांत मनाने ऐक. आज मी तुला सांगतो, लोक नाही तर तुझं कर्म तुला नक्कीच तारेल प्रत्येक संकटातून. लोक नाही तर तुझा स्वभाव तुला उचलून धरेल. आणि लोक नाही तर मी तुझा भगवंत, तुझा गुरुमाऊली सदैव तुझ्या पाठीशी नक्कीच उभा राहील. फक्त शांत मनाने आजचा संदेश तू मात्र ऐकले पाहिजे. या जगात प्रत्येकाला दोन गोष्टी हव्या असतात, ते म्हणजे पहिले यश आणि दुसरे म्हणजे शांती. पण यशाच्या मागे धावताना माणूस प्रथम मात्र त्याची शांती हरवतो आणि शांती शोधताना यशाची मात्र आस नक्की सोडतो. म्हणून मी आज तुला सांगतोय, यश जर तुला हवं असेल तर प्रथम तू ज्ञान कमव आणि शांती हवी असेल तर प्रथम तू संयम शिक. म्हणून माणूस जग जिंकेल, पण जर स्वभाव हरला तर तो सर्व काही हरवून बसतो. माणूस पैसा कमावेल, पण जर तो संयम हरला तर सुख मात्र नक्कीच हरल. माणूस नाव कमावेल, पण जर सत्य हरलं तर नक्कीच मान हरला. म्हणून लक्षात ठेव, सत्य, संयम आणि स्वभाव याविषयी कुठलेही यश प्रथम मात्र टिकत नसतं. म्हणून तू तुझ्या आयुष्यात या तीन गोष्टींकडे प्रथम लक्ष दे. प्रथम म्हणजे जेवणात साधेपणा ठेव, अर्थात कारण अति खाल्लं की रोग जन्माला येतं. दुसरं म्हणजे तुझ्या बोलण्यात गोडवा ठेव, कारण कठोर शब्द हे प्रत्येकाच्या हृदयावर आयुष्यभर जखमा करतात. आणि तिसरं म्हणजे कर्मात प्रामाणिकपणा ठेव, कारण फसवणूक करून मिळालेलं सुख हे मात्र नेहमीच अपूर्ण राहतं. म्हणून या तीन गोष्टी आत्मसात तू जर केल्या तर तुला आयुष्यात कोणाच्याही टाळ्यांची गरज भासणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. फक्त तुझं मनच रोज नक्कीच टाळ्या वाजवेल. तू योग्य मार्गावर चाललास असं सांगेल. म्हणून नेहमी विचारतं, भगवंत आम्ही नेहमी गरीब का, अर्थात आमचं भाग्य बदलत का नाही. तर यावेळी भगवंत म्हणतात, नशीब हे बाहेरचं नसतं तर ते तुमच्या आतून उगवतं. जसं बीज चांगलं असेल तर झाड मजबूत उगवतं, तसं जर तुमचं मन शुद्ध असेल तर नशीब आपोआप उजळतं. म्हणून जगाला बदलण्यापेक्षा आधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर. तुझा स्वभाव प्रथम तू नक्कीच बदल आणि तुझं कर्म हे मात्र नक्कीच बदललं पाहिजे. बाकी जग आपोआप तुमच्यासाठी नक्कीच बदलून जाईल. म्हणून जग जिंकण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं मन जिंकण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण जर तुम्ही स्वतःचं मन जिंकलात तर जग आपोआप तुम्हाला नक्की जिंकता येतं आणि ते जिंकणं अगदी सोपंही होऊन जातं. बाकी संपत्ती कधी भगवंतांच्या चरणी मागू नका, तर भगवंतांच्या चरणी तुम्ही कायम शहाणपण मागा. लोकांची साथ कधी तुम्ही मागू नका, तर प्रथम सत्याची साथ नक्कीच द्या. बाकी सुख मागू नका, शांत मन नक्कीच तुम्ही गुरुमाऊलींच्या चरणी मागा. हेच खरं आयुष्याचं प्रथम मात्र तत्वज्ञान आहे आणि हेच तुम्हाला प्रथम नक्कीच लक्षात ठेवायचे. बाकी प्रेमळ भक्ता एक, तू कधी कधी म्हणतो की भगवंत माझं नशीब वाईट आहे, मी कितीही प्रयत्न केला तरी मला यश मिळत नाही. तर मी तुला सांगतो, नशीब वाईट नव्हे, फक्त वेळ अजून आलेली नाही. हो, तुला ज्या गोष्टीसाठी तुला संघर्ष करावा लागतोय ती गोष्ट मोठी असते आणि मोठ्या गोष्टी नेहमी या उशिरा मिळतात. जसं मोठं झाड लहान बियापासून तयार होण्यासाठी वेळ घेतं,
तसंच तुझं यश ही केवळ घेऊनच उभं राहतं. म्हणून तू हार मानू नकोस, कारण उद्या जेव्हा मी तुला उचलून धरील तेव्हा जग तुझ्याकडे नक्कीच पाहून म्हणेल, हाच करा भाग्यवान आहे. तुला याचे उदाहरणही सांगतो. तुला माहिती आहे का, पक्षी जेव्हा घरटं बांधतो तेव्हा तो एक एक गवताची काडी गोळा करतो. कधी काडी उडून नक्कीच जाते, तर कधी वाऱ्यात हरवते, पण तरीही तो पक्षी थांबत नाही, कारण त्याला योग्य पद्धतीने माहिती आहे, थांबलो तर माझं घर कधीच पूर्ण होणार नाही. तसंच आयुष्य म्हणजे एक पद्धतीचं घरटं आहे. तुला रोज कष्ट, प्रयत्न, संयम या प्रत्येक काड्या गोळा कराव्या लागतील. काही वेळा फळ नक्कीच उशिरा मिळेल, पण जर तू प्रयत्न चालू ठेवले तर तुझं यश सोन्यासारखं नक्कीच असेल आणि आयुष्य देखील अगदी सोन्यासारखं होऊन जाईल. म्हणून जग नेहमी तुझ्यावर हसणार आहे. बाकी कोणीतरी म्हणेल तू काही करू शकत नाहीत, कोणीतरी म्हणेल तुझ्याकडून हे अजिबात होणार नाही, पण मी तुला सांगतो ही गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यावर कधीच हसत नसतो. मी तुझ्यावर प्रथम विश्वास ठेवतो. हो, भगवंत म्हणतात, लोकांच्या शब्दांना महत्त्व देऊ नकोस, प्रथम माझ्या वचनाला तू महत्त्व दे, कारण मी सांगतोय, जर तू कधी हार मानली नाहीस तर जग तुझ्या यशाची कहाणी स्वतःहून लिहेल. म्हणून आज मी तुला एक गोष्ट नक्कीच सांगतो, आशेचा दिवा म्हणजे तो दिवा तुझ्या मनात रोज तू पेटवत जा. तो दिवा सांगेल, थांबू नकोस, हार मानू नकोस, मी नक्कीच तुझ्या सोबत आहेत. बाकी कधी कधी वाटतं सगळं काही संपलं, पण खरं सांगतो सगळं संपलं असं नव्हे, तर एक नवं जीवन सुरू होणार असतं. म्हणून कायम हसत राहा आणि श्रद्धेने जगा आणि नेहमी स्मरणात ठेवा, कधी नक्कीच हार मानू नका, कारण श्री संत सद्गुरू बाळूमामांची ही दैवी शक्ती तुमच्या नक्कीच पाठीशी आहे आणि फक्त तुम्हाला नक्कीच भगवंतांवरती विश्वास मात्र ठेवायचे. बाकी प्रिय मित्रांनो, लोक म्हणतात की बाबा संपत्ती नसली तर जगणं कठीण होतं, पण भगवंत म्हणतात खरी संपत्ती म्हणजे तुमच्या मनाची शांती आहे. मनात जर तुमच्या शांती असेल तर रिकाम्या हातानेही माणूस प्रथम समाधानी नक्कीच राहतो, आणि मनात असंतोष असेल तर सोनेरी राजमहालात नक्कीच राहूनही तो भिकारीच असतो. तुम्हाला माहिती आहे का, प्रथम या संपूर्ण ब्रह्मांडातली सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमचं अंतःकरण आहे. लोक तुम्हाला दगा देतील किंवा प्रत्येकजण तुमच्यापासून पाठ फिरवतील, नातेवाईक विसरतील, पण तुम्ही केलेली प्रत्येक कर्म आणि तुमचं सत्य तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. एवढं मात्र प्रथम तुम्ही नक्कीच स्मरणात ठेवा. आणि हो, जेव्हा अंधार गडद असतो तेव्हा सूर्योदय जवळ असतो. तसंच जेव्हा आयुष्यात संकट वाढतात तेव्हा श्री बाळूमामांची कृपा देखील जवळ असते. फक्त धीर धरा, कारण घाई केला तर प्रभाव नक्कीच तुमचा पूर्णत्व, बाकी संयम धरलात तर विजय मात्र नक्कीच तुमचा. म्हणून लोक तुमचं कौतुक करतील तेव्हा आनंद मानू नका, आणि लोक जेव्हा तुमची निंदा करतील तेव्हा दुःख तर अजिबात मानू नका, कारण लोकांचं प्रत्येक बोलणं, प्रत्येक शब्द म्हणजे वाऱ्याचा झोत. समजून घ्या, कधी उष्ण कधी थंड, खरं मूल्य तर तुमच्या सुधारांचं आहे. कधी विचार करा, नदीला तिचं पाणी धरून ठेवायचं असतं का? नाही, तर ती नदी कायम वाहते, म्हणूनच ती प्रथम जिवंत आहे. तसंच ज्ञान, प्रेम, करुणा हे जर तुम्ही धरून ठेवलं तर नक्कीच ते सडतं, आणि वाटलं तर अमर होतं. म्हणूनच तुम्ही प्रत्यक्ष तुमचं ज्ञान देत जा आणि देत राहा, कारण देण्यातच खरी श्रीमंती आहे हे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी भगवंत तुम्हाला नेहमी दोन गोष्टी देतात, एक म्हणजे वेळ आणि दुसरी म्हणजे संधी. वेळेचं मूल्य ओळखलं तर यश नक्कीच तुमच्या पायाशी असेल, आणि संधीचं सोनं केला तर तुमचं नाव काळाच्या पलीकडे नक्कीच जाईल. बाकी प्रत्येकजण म्हणतं, भगवंत तुमच्या कृपेचं रहस्य काय? तर माझं उत्तर एकच, असं भगवंत म्हणतात की जो स्वतःला बदलतो तोच माझ्या कृपेचं प्रथम पात्र ठरतो, कारण मी पायऱ्या दाखवतो पण चढायचं काम हे मात्र प्रत्येक भक्ताचं असतं. म्हणून जर तू खरं जगलास तर तुला यशासाठी नक्कीच धावावं लागणार नाही, यश तुझ्या पायाशी येऊन नक्कीच नतमस्तक होईल. म्हणून मन प्रथम स्वच्छ ठेव, कर्म पवित्र ठेव आणि विचार मात्र उज्ज्वल ठेव. उरलेलं सगळं हे भगवंतांवर सोड, कारण तुझं जीवन म्हणजे तुझ्या आणि नक्कीच माझ्या प्रेमाचं सुंदर गीत आहे, हे मात्र नक्कीच स्मरणात ठेव.
बाकी जीवनात खूप प्रश्न येतात, दुःख येतात, पण त्यात तू घाबरू नको, कारण प्रत्येक संकटांमध्ये ही गुरुमाऊलींची नक्कीच उपस्थिती आहे. तू फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण नक्कीच तुला पेळू शकणार नाही. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, काही लोक विचारतात हे दुःख का, हे वाईट कर्म का, पण प्रथम स्मरणात ठेव, हे दुःख तुला बळकट बनवण्यासाठी आहे. हे फक्त एक धडा आहे, जीवनाचा एक पैलू आहे. म्हणजे ज्या भक्ताने मनाच्या शांततेत प्रथम भगवंतांवर विश्वास ठेवला तो कधी देखील हरत नसतो. तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल तेवढा आशीर्वाद नक्कीच अधिक दृढ भगवंतांचा तुमच्यावर होईल. म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्हाला त्रास देतात ते फक्त तुमच्या अर्थात परीक्षा घेण्यासाठी आहेत. कधीही राग करू नका, कधी दोष देऊ नका. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक घटना हे तुमच्या शिक्षणासाठी आहेत. एकदा एका भक्ताने भगवंतांना विचारलं, हे गुरुमाऊली, मी नक्कीच अर्थात गरीब का आहे, मी मेहनत करतो तरी देखील मला हवे ते यश मिळत नाही. मग भगवंतांनी त्याला हसत उत्तर दिलं, प्रिय, संपत्ती म्हणजे फक्त धन नव्हे, संतोष आहे. जर तू आनंदी राहिलास तर तू सर्वात श्रीमंत नक्कीच आहेस. आणि तू जेवढे देऊ अर्थात जेवढे प्रेम करशील तेवढंच तुला परत मिळाल आणि तुला लाभेल देखील. हेच भगवंतांचं प्रथम नियम आहे आणि नक्कीच हे मी तुमच्यासमोर उघड नक्कीच करतो. भक्तीची खरी ताकद म्हणजे प्रत्येक क्षण भगवंतांवर विसंबून राहणे. तुम्ही जेवढे कर्म कराल ते फळ तुम्हाला नक्कीच परत मिळेल. पण भक्ती ही फळावर अवलंबून नव्हे तर ती तुमच्या मनावर अवलंबून असते. एकदा एका गरीब भक्ताने भगवंतांकडे येऊन विचारलं, हे गुरुराया, माझ्याकडे फळ खरेदी करण्यासाठी देखील पैसे नाहीत, तरी मी कसा भगवंतांची सेवा करू शकतो? अर्थात साधं नैवेद्य सोडून अगरबत्ती देखील अगदी अनापुरते माझ्याकडे पैसे नाहीत, तर मी भगवंतांची सेवा कशी करू शकतो? तर त्यावेळी भगवंतांनी त्याला हसत उत्तर दिलं, म्हटले, एक फळाचे महत्त्व नव्हे तर प्रेमाचे महत्त्व असते. जेवढे प्रेम नक्कीच देईल तेवढा माझा आनंद वाढेल. त्याच पद्धतीने जीवनातील सर्व अडचणी आणि सर्व दुःख, सर्व संकट फक्त तुम्हाला मजबूत करण्यासाठी आहेत. तुम्ही फक्त भगवंतांवर विसंबून राहाल तर कधीच ते तुम्हाला सोडणार नाहीत, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही धैर्य गमावता तेव्हा ते तुमच्या पाठीशी नक्कीच असतात. जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा ते तुमच्या हृदयात आहेत. प्रत्येक श्वास, प्रत्येक धडधड, प्रत्येक गोष्ट, तुमचा संघर्ष, प्रत्येक तुमची अडचण, तुमचे प्रत्येक दुःख, एवढंच नव्हे तर तुमचे प्रत्येक अश्रू भगवंत पाहतात आणि जाणवतात देखील. म्हणून तुमच्यातील सगळ्या चिंता आणि दुःखांचा दूर करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे भगवंतांवर प्रथम आणि स्वतःवर निष्ठा ठेवा. तुमचे हृदय स्वच्छ ठेवा, प्रेमाने, नम्रतेने जगात नक्कीच वाचा. आणि एक गोष्ट मात्र कायम ध्यानी ठेवा, जे काय मिळतं ते फक्त भगवंतांच्या आशीर्वादानेच मिळतं. कधीही तुम्ही स्वतःला मात्र कमी समजू नका, कारण प्रत्येक भक्त हे भगवंतांच्या दृष्टीने अद्वितीय आहे. म्हणजे प्रत्येकाची परीक्षा, प्रत्येकाची शिक्षणाची वेळ वेगळी आहे. पण जे भक्त भगवंतांवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचा प्रत्येक मार्ग हा नक्कीच उजळतो. म्हणून एक गोष्ट आठवून ठेवा, जेव्हा तुम्ही प्रेमाने जगाल, दया कराल आणि विनम्रतेने राहाल तेव्हा संसारात कोणतीही अडचण तुम्हाला अर्थात ढकलू शकणार नाही. हे भगवंतांचे प्रथम नियम आहेत. आणि हो, तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष चालू असलेली गोष्ट हे देखील भगवंत नक्कीच पाहत आहेत. ते फक्त तुम्हाला योग्य वेळेची वाट नक्कीच पाहायला लावत आहेत आणि तो संयम तुम्ही मात्र नक्कीच ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्ता, एक, नक्कीच तुझ्या जीवनात अनेक प्रश्न येतील, अनेक अडचणी येतील, पण त्यात घाबरू नकोस. प्रत्येक संकट हे फक्त तुझ्या आत्म्याला बळकट करण्यासाठी आहे. जे भक्त मनपूर्वक नक्कीच श्री बाळूमामांवर विश्वास ठेवतात त्यांना ते कधीही एकटं सोडत नसतात. म्हणून काही लोक विचारतात, मी का दुःखात आहे, का माझ्या कर्माला फळ मिळत नाही? तर लक्ष ठेवा, जीवनाच्या प्रत्येक क्षणात कर्म आणि भक्तीची एक अद्वितीय परीक्षा असते. दुःख ही फक्त शिक्षणाची सुरुवात आहे आणि श्रद्धा ही शक्ती आहे जी तुम्हाला संकटातून बाहेर काढते. जेव्हा तुम्ही श्री गुरुमाऊलींवर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा ते भगवंतांचे आशीर्वाद आपोआप तुमच्याशी नक्कीच जुळतात. आणि श्रद्धा ही फळाची अपेक्षा नसलेली ताकद आहे. ती हृदयातून येते, मनातून येते आणि ते आत्म्याला नक्कीच तुमच्या शुद्ध करते.
म्हणून एकदा एका भक्ताने विचारलं, हे गुरुमाऊली, मी भरपूर जास्त गरीब आहे, माझ्या प्रयत्नानंतरही अर्थात मला काही मिळत नाही. मग त्याला भगवंतानी हसून उत्तर दिलं, नक्कीच संपत्ती फक्त पैसा नव्हे तर आनंद समाधान देखील आहे, आणि हीच खरी संपत्ती आहे. जर तुमच्या हृदयात आनंद असेल तर तुम्ही सर्वात श्रीमंत नक्कीच आहात. आणखी एक गोष्ट स्मरणात ठेवा, जेव्हा तुम्ही कोणावर राग करता, कोणाला दोष करता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःच्या आत्म्याला त्रास देत आहात. बाकी प्रेम, श्रमा, दया हेच जीवनातले खरे रत्न आहेत, हे देखील तुम्ही प्रथम स्मरणात ठेवा. बाकी प्रेमळ भक्तांनो, जीवन हे एक नदीसारखं आहे, कधी शांत तर कधी वेगाने वाहते. पण नदीमध्ये जल भरणाऱ्या अर्थात प्रत्येक टप्प्यात तिची निर्मलता नक्कीच टिकते. तुमच्या मनात ही निर्मलता ठेवावी लागते. अर्थात निर्मळ हृदय, निर्मळ विचार आणि निर्मळ भावना हेच जीवनात खरे प्रथम सुख देतात. म्हणजे एकदा प्रथम भगवंतांना एका भक्ताने अजून विचारलं, मी सर्व काही करतो तरी का काही माझ्याकडे नक्कीच नाही, म्हणजे मला नक्कीच पाहिजे तसे यश का मिळत नाही. तर त्याला भगवंतांनी अजून उत्तर दिले, फळाचे मोह सोडून कर्म करण्याचा आनंद घे. जेव्हा तू शुद्ध हृदयानं कर्म करशील तेव्हा भगवंत स्वतः तुला फळ नक्कीच देईल. आणि काही लोक म्हणतात, काही लोक नक्कीच वाईट कर्म करूनही यशस्वी होतात. तर लक्ष ठेवा, या जगात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. कर्माचे परिणाम लगेच तुम्हाला दिसणार नाहीत, पण जे भक्त शुद्ध मनाने भगवंतांवर विश्वास ठेवतात अर्थात त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण सहज नक्कीच निघून जाते. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा भगवंत तुमच्या पाठीचे आहेत. जेव्हा तुम्ही धैर्य गमावता तेव्हा ते तुमच्या हृदयात आहेत. प्रत्येक श्वास, प्रत्येक धडधड आणि प्रत्येक तुमचे अश्रू हे भगवंत नक्कीच पाहत आहेत. फक्त तुम्हाला नक्कीच संयम मात्र ठेवायचा आहे, ते म्हणजे भगवंतांवरती. म्हणून आजचा हा संदेश अगदी शांत मनाने नक्कीच तुम्ही ऐका. आणि प्रेमळ मित्रांनो, या जीवनात प्रत्येक माणूस हा वेगळ्या प्रवासावर नक्कीच असतो. अर्थात काही गरीब आहेत, काही श्रीमंत, पण प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा, ही संपत्ती फक्त बाह्य नव्हे तर ती अंतःकरणात आहे. हृदयात आनंद, मनात शांतता आणि आत्म्यात विश्वास हीच खरी संपत्ती आहे. म्हणून अनेकदा लोक विचारतात, मी का नक्कीच गरीब आहे, मी का नक्कीच त्रासात आहे. तर प्रथम ऐका, हे दुःख तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी नक्कीच आले आहे. अर्थात गरीब असण्याचा अर्थ हा नाही की भगवंत दूर आहेत, ते फक्त अर्थात एक परीक्षा आहे, ते म्हणजे तुमच्या श्रद्धेची आणि धैर्याची. काही लोक श्रीमंत जन्माला येतात, काही गरीब, पण हे जन्माच्या वेळी ठरते असे नव्हे, तर ते तुमच्या कर्मांवर अवलंबून असते. जे भक्त शुद्ध हृदयाने, प्रेमाने आणि विनम्रतेने जगतात त्यांना भगवंत स्वतः मार्ग दाखवतात. खरी श्रीमंत अर्थात श्रीमंती ही प्रथम मनाची असते आणि देवाची कृपा मिळाल्यानंतरच ती खरी मात्र नक्कीच दिसते. बाकी एकदा एका गरीब भक्ताने भगवंतांना विचारले, हे गुरुराया, माझ्याकडे काहीच नाही, मी का प्रयत्न करतोय. मग भगवंतांनी त्याला उत्तर दिलं, काही नसण्याने दया, प्रेम, सेवा नक्कीच शिकवते. जेव्हा तुमच्यात प्रेम आणि श्रद्धा असेल तेव्हा जगातील कोणतीही संपत्ती तुमच्यासाठी सहज नक्कीच होते. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर राग करता अथवा दोष करता तेव्हा तुम्ही स्वतःला देखील त्रास नक्कीच देत आहात. प्रेम, श्रमा, दया हेच जीवनातील खरे रत्न आहेत. हे गुण तुमच्या हृदयात राहतील तर गरिबीत अर्थात गरिबीतही तुम्ही श्रीमंत आहात. बाकी काही लोक वाईट कर्म करूनही यशस्वी होत आहेत, हे मात्र प्रथम लक्षात ठेवा. ते प्रत्येक कर्माचे फळ वेळेवर नक्कीच येते, पण जे भक्त शुद्ध मनाने हे भगवंतांवर विश्वास ठेवतात त्यांचा मार्ग नेहमी उजळतो. विश्वास आणि भक्ती ही शक्ती आहे जी प्रत्येक अडचण नक्कीच दूर करते. म्हणून प्रथम तुम्ही भगवंतांवर नक्कीच विश्वास ठेवा. आणि जीवन हे एक प्रवास आहे, पण हा प्रवास सोपा नाही. प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण हे तुमच्या आत्म्याला उंचवण्यासाठी नक्कीच आहेत. आणि जे भक्त मनापासून भगवंतांवर विश्वास ठेवतात त्यांना ते कधीही एकटं सोडत नसतात. बाकी मी का दुःखात आहे, का नक्कीच माझ्या प्रयत्नांना फळ नाही, या गोष्टींना नक्कीच तुम्ही प्रथम मनातून काढा. कारण प्रत्येक गोष्टीसाठी ही नक्कीच वेळ असते, हे मात्र प्रथम नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. बाकी प्रेमळ भक्तांनो, स्वतः भगवंत तुमच्याशी बोलतात.
फक्त तुम्हाला सांगण्यासाठी नव्हे तर तुमच्या हृदयात प्रकट अर्थात होणाऱ्या प्रश्नांची उजळणी करण्यासाठी. जीवन हे एक प्रवास आहे आणि प्रत्येक प्रवासीला अर्थात मार्गदर्शनाची भरपूर अशी गरज असते. काहींना वाटते की जीवनात संकट फक्त दुसऱ्यांनाच येतात, पण सत्य हे आहे की संकट प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच आहे. ती फक्त वेगवेगळ्या रूपात असतात. तुम्ही जेव्हा भक्ती करत असता तेव्हा मन शांत असते, तेव्हा संकट तुम्हाला धक्का देऊ शकत नाही. अर्थात भक्ती म्हणजे केवळ भगवंतांची स्तुती नव्हे, भक्ती म्हणजे मनाची शुद्धता आणि तुमच्या हृदयाची स्वच्छता आहे. जगात प्रत्येकाला दुःख अर्थात संघर्ष आणि त्रास येतो. काही लोक म्हणतात मी खूप नक्कीच प्रयत्न करतो पण आयुष्यात कधीच यश नाही. हे वाक्य खूप लोक सांगतात, पण लक्षपूर्वक ऐका. कर्म फळाच्या अपेक्षेने केले जात नसते. कर्म म्हणजे केवळ कर्तव्य करणे. कधीकधी तुमचे कर्म थोडे फळ नक्कीच देतात, पण त्या फळामागे एक मोठा धडा असतो. तुमचं धैर्य नक्कीच तुम्ही गमावत नाही अर्थात गमावत नसता, म्हणजे विश्वास गमावत नाही तर तुमचा प्रवास सुरू राहतो. हे प्रथम तुम्ही लक्षात ठेवा. आणि संकट फक्त तुमच्याशी खेळत नाहीत तर ती तुम्हाला मजबूत करण्यासाठी नक्कीच संकट येतात. म्हणून श्रद्धा आणि भक्ती हाच मार्ग आहे जो तुमचं मन शांत करतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक कर्म भक्तीच्या भावना आणि विश्वासाने करता तेव्हा भगवंत स्वतः तुमच्यासमोर नक्कीच चालतात. आणि भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन आरती वाचणे असे नव्हे, अर्थात भक्ती म्हणजे जेवण झोप काम मैत्री प्रत्येक क्षणाला देवाला स्मरण करणे. हे स्मरण तुम्हाला प्रत्येक संकटातून नक्कीच बाहेर काढते. बाकी संत का नाही, लोक नेहमी अर्थात श्रीमंत राहतात आणि काही लोक कायम गरीब राहतात. हे प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा. जीवन हे फक्त पैशाचं नव्हे, श्रीमंती किंवा गरीबपणा हे मनाशी संबंधित आहे. तुमचं मन श्रीमंत असेल तर भगवंतांची कृपा नेहमी तुमच्यावर राहील. आणि जर तुमच्यावर संकट आहे अर्थात आले तर तुम्हाला वाटेल की सर्व काही संपले, तर लक्षात ठेवा गुरुमाऊली तुमच्या नक्कीच सोबत आहेत. काही भक्त विचारतात नक्कीच संत म्हणजे काही कर्म वाईट आहेत त्याचा परिणाम का नक्कीच आम्हाला जास्त मिळतो. सत्य हे आहे की वाईट केले तरी भगवंतांकडे परत येण्याचा मार्ग नेहमीच असतो. तुम्ही तुमच्या चुका ओळखून अर्थात त्यातून शिकलात, मग कोणतीही वाईट फळ तुम्हाला नुकसान करू शकत नाही. बाकी जीवनात भगवंतांकडे परत येण्याचा मार्ग नेहमी असतोच, फक्त श्रद्धा मात्र ठेवायला हवी. म्हणून तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर भगवंतांकडे आहे, पण तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच ऐकायचं असेल तर तुम्हाला प्रथम तुमच्या मनाला शांत करावं लागेल. जीवनात धैर्य संयम आणि विश्वास हाच योग्य मार्ग तुम्हाला निवडावे लागेल. आणि जेव्हा तुम्ही मनापासून मेहनत करता आणि श्रद्धा ठेवता आणि भक्ती करत राहता तेव्हा भगवंत तुमच्या प्रत्येक पावलांवर चालतात. बाकी संकट भरपूर येतील, दुःख देखील येतील, पण नक्कीच तुमच्यासोबत भगवंत आहेत. आणि हो, कर्म करा, फळाची अपेक्षा अजिबात करू नका. बाकी कर्म म्हणजे फक्त कर्तव्य पार पाडणे आहे. बाकी फळ भगवंतांवर सोडा आणि भक्ती करा. प्रत्येक क्षण भगवंतांचे स्मरण करा आणि मनामध्ये कायम श्रद्धा ठेवा. संकट येतील पण श्रद्धा ठेवल्यास मार्ग नक्की कधीच बंद होत नसतो. आणि प्रथम तुमच्या मनाला तुम्ही श्रीमंत करा. अर्थात धन संपत्ती पैशापेक्षा तुमच्या मनाची श्रीमंती ही अधिक प्रथम महत्त्वाची आहे. आणि हो, देवी मार्गदर्शन हे मात्र तुम्ही स्वीकारलं पाहिजे आणि ते तुम्ही स्वीकारा. मी नेहमी अर्थात तुमच्यासोबत आहे, फक्त ओळखायला हवं हे प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा. आणि तुमचं जीवन हे एक पद्धतीचा प्रवास आहे. प्रवासात संकट भरपूर येतील, मार्ग अडचणींचा असतो, पण श्रद्धा भक्ती आणि धैर्य हाच मार्ग आहे ज्याने तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आता प्रेमळ मित्रांनो, मी तुम्हाला अगदी छानशी अशी कथा सांगणार आहे. ती तुम्ही नक्की शांत मनाने ऐका आणि विश्वास आणि कर्माचे रहस्य या कथेमधून तुम्हाला नक्कीच योग्य त्या गोष्टी शिकायला मिळतील. फक्त शांत चित्ताने तुम्ही ही कथा नक्कीच ऐका. बाकी हे कथा नक्कीच तुम्ही ऐकून प्रत्येकाला शेअर करा. एक लहानसं गाव होतं जिथे सर्व लोक साधेपणा आणि मेहनतीने आपले जीवन जगत होते. पण त्या गावात रामदास नावाचा एक गरीब शेतकरी राहायचा, ज्याचे हृदय अगदी पवित्र आणि भक्तिपूर्ण होते. आजही पीक बऱ्याचपैकी थोडेच आले, पण
गुरुमाऊली म्हणजेच भगवंत म्हणाले होते, भक्ताच्या हृदयात श्रद्धा असेल तर भगवंत स्वतः मार्ग नक्कीच दाखवतो आणि मी हार मानणार नाही. नक्कीच पुत्रा, संसारात दुःख येते पण त्यात शिकण्याची संधी आहे. जे फक्त परिणाम पाहून निराश होतात ते कधीच उंच जात नाहीत. कर्म कर पण विश्वास सोडू नकोस, हे नक्कीच त्याला भगवंतांनी म्हटले. मग त्यांनी म्हटले, मी प्रयत्न करील आणि माझ्या मेहनतीवर मी प्रथम विश्वास ठेवील. पुन्हा पाणी नाही, पीक नाही, आता यापुढे काय होणार, असा प्रश्न रामदासला देखील नक्कीच पडू लागला. बाकी रामदास मात्र अजूनही हसत म्हणला, चिंता नको, आपण सर्व मिळून भरपूर प्रयत्न करू आणि जे शक्य आहे ते करूया. बाकी सर्व काही विश्वास भगवंतांवर सोडूया. त्यावेळी मात्र नक्कीच पुढील आठवडे म्हणजे रामदासच्या शेतात झरा फुटतो आणि लोक आश्चर्यचकित होतात. अरे, रामदासच्या शेतात पाणी आहे, बाकी सगळीकडे दुष्काळच दुष्काळ आहे. रामदास म्हणतो, हे फक्त माझ्या मेहनतीमुळे नाही तर मी विश्वास ठेवला आणि दुसऱ्यांना भरभरून अशी मदत केली. या दोन्ही गोष्टी जुळल्या तर भगवंत आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतो. म्हणून भगवंत म्हणतात, संकटातील श्रद्धा ठेवा आणि कर्म करा, बाकी मेहनत करा, पण विश्वास मात्र कधी सोडू नका. जेव्हा भक्ताचे हृदय स्वच्छ असते तेव्हा भगवंत देखील स्वतः त्यांच्याकडे नक्कीच पोहोचतो. म्हणून तुम्ही देखील दुसऱ्यांना भरभरून अशी मदत करा, कारण तेच खरी तुमची समृद्धी आहे. आणि हो, आता रामदासच्या गोष्टीने गावकऱ्यांनी शिकवले की संकटातील श्रद्धा, कर्म आणि सहकार्याचा मार्ग नक्कीच प्रत्यक्ष कधीही सोडू नका. आता प्रेमळ मित्रांनो, आता मी तुम्हाला विस्तारलेली ही अजून छानशी गोष्ट योग्य पद्धतीने ही कथा सांगतो. तर रामदास नावाचा गरीब शेतकरी, त्याचे घर फारच फारसे मोठे नव्हते, पण हृदय अगदी त्याचे पवित्र होते. तो कायम भगवंतांचा वरती विश्वास ठेवायचा आणि तो म्हणायचा, नक्कीच भगवंत नक्कीच माझ्या पाठीशी आहेत. एकेकाळी त्याच्या गावात दुष्काळ पडला, पाणी कमी झाले, पीक जास्त नव्हते आणि लोक त्रस्त झाले. काही लोक गाव सोडून जाण्याचा विचार करत होते. पण त्यावेळी तो रामदास म्हणाला, भक्ताचे हृदय धैर्य ठेवते. संकट येतात पण श्रद्धा आणि कर्म आपल्याला योग्य मार्ग नक्कीच दाखवतात. आपण सोडून गेलो तर काही बदलणार नाही. त्या रात्री रामदास स्वप्नात त्याच्या नक्कीच भगवंतांना पाहतो. भगवंत त्याला म्हणतात, पुत्रा, संकटे येतील पण त्या शिकण्याची संधी नक्कीच असते. जे फक्त परिणाम पाहून कायम निराश होतात ते कधी देखील उंच भरारी घेणार नाहीत आणि ते कधीही उंच जाणार नाहीत. म्हणून प्रथम तू कर्म कर पण विश्वास मात्र कधी सोडू नकोस. त्यावेळी रामदासने ठरवले की हार कधीही मी मानणार नाही. त्याने मग गावातील लोकांना भरभरून अशी नक्कीच मदत करण्यास सुरुवात केली. जरी त्याच्याकडे फार काही नव्हते, त्याने लोकांना प्रोत्साहित केले, शेतात भरभरून अशी मेहनत केली आणि संकटात धैर्य ठेवले. काही आठवड्यांनी त्या रामदासच्या शेतात झरा फुटला. जरी बाकीच्या गावात पाणी फारसे कमी होते, लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यावेळी रामदास म्हणाला, हे फक्त माझ्या मेहनतीमुळेच नव्हे, मी विश्वास ठेवला आणि दुसऱ्यांना मदत केली. या दोन्ही गोष्टी जुळल्या तेव्हा कुठे भगवंताने मला मार्ग दाखवला. त्यावेळी गावकऱ्यांनी विचारले, पण मेहनत करून सगळं मिळतंच का? तर त्यावेळी नक्कीच भगवंतांचे शब्द त्या रामदासच्या मनात घुमले. फक्त मेहनत पुरेशी नव्हे, मेहनत, श्रद्धा आणि समर्पण एकत्र लागेल तेव्हा जीवनात खरी फळ नक्कीच येतात. काही वेळा परिणाम उशिरा येतो पण धीर तुम्ही मात्र धरलं पाहिजे. आणि हो, नक्कीच त्या रामदास लोकांना शिकवू लागला की विश्वास आहे प्रथम, म्हणजे संकटातील हृदयातील प्रथम तुम्ही श्रद्धा ठेवा आणि दुसरे आहे कर्म, मेहनत आणि प्रयत्न आवश्यक आहेत. आणि तिसरं आहे सहकार्य, ते म्हणजे दुसऱ्यांना मदत केल्याने जीवन समृद्ध होते. आणि चौथे आहे ज्ञान, शिकणे आणि समजून घेणे ही खरी श्रीमंती आहे. आणि पाचवा आहे शांतता, इतरांचं वाईट बोलणे किंवा अपमान आपल्याला नक्कीच ढकलू शकत नाहीत. हृदय प्रथम स्वच्छ ठेवा. त्यानंतर गावात अजून एका संकटाची वेळ आली. आता मात्र गावकऱ्यांना पाणी मिळत नव्हते आणि त्यांचे रेशन कमी झाले. लोक त्यावेळी घाबरू लागले. पण त्यावेळी तो रामदास नावाचा व्यक्ती म्हणाला, संकट नेहमीच येते पण आपण मात्र आता एकत्र आहोत. आपण प्रयत्न नक्कीच करतो आणि भगवंतांवर भरभरून असा विश्वास ठेवतो, यावर नक्कीच मार्ग सापडेल. मग त्यावेळी
कधीही संकट अर्थात संकटास भेट देताना भूतकाळातील फसलेले विचार मागे सोडा. फक्त वर्तमान क्षणात प्रयत्न करा. जेव्हा भक्त पूर्ण मनाने कर्म करतो आणि विश्वास ठेवतो तेव्हाच संकट मात्र त्याच्या नक्कीच डोक्यावरती अर्थात वजे हलके होते. मग गावातील वृद्ध भक्त नक्कीच रामदासकडे आले आणि विचारले, पुत्रा, आपण सर्व प्रयत्न करतो पण लोक वाईट बोलतात, अपमानीय होतो, यावर काय करावे? मग यावरही तो रामदास नावाचा व्यक्ती नक्कीच गावकऱ्यांना म्हणाला, वृद्धो, म्हणजे लोकांचे मते तुम्हाला परिभ्रमित करू शकतात, पण तुमच्या मनाची शांती ही तुम्ही स्वतः राखली पाहिजे. आणि जे भक्तांचे हृदय स्वच्छ आहे त्याला शब्दांचे त्रास कधी होणार नाही. म्हणून गुरुमाऊलींचे शब्द ऐकताना गावकऱ्यांना समजले की संकट हा जीवनाचा एक पद्धतीचा नक्कीच भाग आहे, पण श्रद्धा, कर्म आणि धैर्य हाच योग्य मार्ग नक्कीच आहे. म्हणून दुसऱ्यांना मदत केल्याने तुमचे जीवन समृद्ध होते. ज्ञान आणि शिकवण हीच खरी योग्य त्या पद्धतीची संपत्ती आहे. अखेर गाव पुन्हा समृद्ध झाले. अर्थात लोक मेहनत करत, एकमेकांना मदत करत आणि संकटातही श्रद्धा ठेवून नक्कीच लागले. आणि त्यावेळी मात्र शेवटी रामदास म्हणाला, ही शिकवण आपल्याला नक्की सांगते की संकटातही तुम्ही धैर्य ठेवा, मेहनत करा आणि कायम दुसऱ्यांना योग्य त्या मनाने मदत करा. बाकी हृदय स्वच्छ तर ठेवाच आणि तुम्ही तुमच्या भगवंतांवर कायम अतूट असा विश्वास ठेवा, कारण हीच खरी तुमची समृद्धी आहे. आणि हो, भक्तांचे हृदय जेथे श्रद्धा ठेवल्यास अर्थात जाते तिथे भगवंत स्वतः पोहोचतो. संकट येतात पण श्रद्धा, कर्म आणि सहकार्य यांचा मार्ग कधी नक्की सोडू नका, हे मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, या रामदासची कथा पुढील पिढ्यांना सांगितली गेली आणि हीच शिकवण होती. अर्थात जीवनात खरी समृद्धी फक्त संपत्तीनेच नव्हे तर श्रद्धा, कर्म, धैर्य, ज्ञान आणि सहकार्याने येते. म्हणून फक्त तुम्ही कष्टच नव्हे तर त्यासोबतच योग्य त्या पद्धतीचे कर्म करा, कारण तुम्ही करत असलेली प्रत्येक कर्म हेच तुम्हाला आयुष्यात नक्कीच पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून तुम्ही आत्ताचे पूर्णत्व, चिंता आणि दुःख सोडून आता मात्र प्रथम नक्कीच भगवंतांवरती विश्वास ठेवा. आज जे काही तुम्ही गमावलात अर्थात ज्या ज्या गोष्टी तुमच्यापासून आजपर्यंत दुरावल्या गेल्या आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळून जातील. फक्त धैर्य, संयम आणि विश्वास मात्र तुम्ही भगवंतांवर प्रथम ठेवलं पाहिजे. आणि हो, जे तुम्ही कार्य करत आहात त्या कामावर तुम्ही प्रथम अर्थात विश्वास मात्र भरभरून असा दिला पाहिजे, कारण जो व्यक्ती स्वतःच्या कामावर प्रथम विश्वास ठेवतो त्याचे काम मात्र पुढे नक्कीच त्याला आनंदी करते आणि भरभरून असे यश देखील देते. म्हणून तुम्हाला तुमच्या कामावर प्रथम नक्कीच विश्वास मात्र ठेवायचे आणि भगवंतांच्या योजनेवरती देखील तुम्हाला विश्वास ठेवायचे, कारण जेवढं सध्या तुम्ही भगवंतांच्या चरणी मागितलेलं आहात अर्थात त्याहीपेक्षा उत्तम नक्कीच देण्याच्या तयारीत हे स्वतः भगवंत तुम्हाला आहेत. म्हणून तुम्ही तुमची चिंता आणि प्रत्यक्ष मनाला हलकं करण्यासाठी आता भगवंतांची भक्ती करा. आणि हो, हा संदेश जर तुम्ही मनापासून किती वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच मी तुमचे मनापासून आभार मानतो. बाकी हा संदेश ऐकल्याबद्दल अजून एकदा धन्यवाद. जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येकांकडे हा संदेश शेअर करून नक्कीच या संदेशाला प्रत्यक्ष तुम्ही लाईक जरूर करा. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे.